of living water. I once again welcome you all in Jesus' name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. We will continue with the topic of the soul of man. आपला जो अगोदरचा जो विषय आहे तो आपण माणसाचा जीव हे पुन्हा कंटिन्यू करूया. We must learn about the soul of man आपण माणसाच्या जीवाविषयी हे शिकलं पाहिजे, because the Bible talks more in depth about how the soul works. आणि कार्य करतं याच्याविषयी खोलवर सांगतो. And when we know about the soul, there are many areas in our life that we shall live a victorious life. आणि जेव्हा आपण याविषयी शिकू तेव्हा आपल्या जीवनात आपण अनेक भागामध्ये एक विजयशाली जीवन जगू. Last time we saw about how to use our mind for imagination. आणि आपण मागच्या भागात बघितलं की आपलं मन जे आपण जे कल्पना करतो त्या विषयात कसं वापरलं So पाहिजे. imagination is a part of the function of our mind. आणि कल्पना करणं हे एक मनाचा आपला भाग आहे, काम आहे. And this is God given. आणि हे देवाने दिलेली क्षमता आहे. So don't think that because I have the power to imagine, is it godly or is not godly? It is godly. आणि असं विचार करू नका की जर माझ्याकडे ती क्षमता आहे कल्पना करण्याची तर ही देवापासून आहे की नाही, तर ती देवापासूनच आहे. God gave you that ability to imagine. आणि देवाने ती कल्पना करण्याची क्षमता तुम्हाला दिली आहे. But because of sin, our imagination got defiled. आणि पापामुळे आपली जी ती कल्पना करण्याची क्षमता आहे ती दूषित झाली. Because we chose to eat of the fruit of the knowledge of good and evil. कारण की आपण ते बऱ्या वाईटाचं फळ खाण्याचं निवड केली म्हणून. So because we ate the fruit of good, we imagined good, and we ate the fruit of evil, we can imagine evil also. आणि जर आपण चांगलं फळ खाल्लं तर आपण चांगल्या कल्पना करू, आणि जर आपण वाईट फळ खाल्लं तर आपण वाईट कल्पना सुद्धा करू. So the knowledge of tree of good and evil, or the tree of knowledge of good and evil, आणि जे झाड आहे बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं, it had the knowledge of both good and evil. त्याच्यामध्ये दोन्ही आहे, एक चांगलं आणि एक वाईट. And that fruit we have eaten, that's why our imagination can be good, it can be evil. आणि आपण ते फळ खाल्ल्यामुळे आपले कल्पना करणं हे चांगलं सुद्धा असतं किंवा कल्पना करणं हे काही वेळेस वाईटही असतं. But the power or the ability to imagine has come from God. आणि ती क्षमता आहे, ते सामर्थ्य आपल्याला देवापासूनच आलेलं आहे. Praise God. Amen. Okay. In the morning, the Lord put one wonderful instruction for all of us. आणि आज सकाळी देवाने एक सूचना आपल्या सगळ्यांसाठी मला दिली आहे. And it really moved me. आणि त्याच्यामुळे मी खरंच हल्लो. And it is a very simple thought that God put in my heart. आणि एक सामान्य असा विचार देवाने माझ्या मनामध्ये टाकला. The Lord said, आणि देव म्हणाला, before the storm comes, my word comes first. आणि वादळ येण्यापूर्वी त्याच्या अगोदर प्रथम माझा शब्द तुमच्याकडे येईल. But many have missed my word before they entered into the storm. आणि अनेकांनी जो माझा शब्द येतो तो चुकवला त्या वादळामध्ये प्रवेश करण्या अगोदर. Did you get this? तुम्हाला हे समजलं का? I repeat. मी परत एकदा सांगतो. Before the storm comes, आणि वादळ येण्यापूर्वी the word already comes to you. आणि वादळ येण्यापूर्वीच देवाचा शब्द तुमच्याकडे आलेला असतो. But many of God's children, the Lord said, they missed the word before they entered the storm. पण अनेक देवाच्या लेकरांनी तो शब्दच चुकवला वादळामध्ये प्रवेश करण्या अगोदर, किंवा ते समजलंच नाही त्यांना तो शब्द देवाचा. And when they entered the storm, आणि जेव्हा ते त्या वादळामध्ये प्रवेश they करतात had nothing to hold on to. मग त्यांच्याकडे पकडून धरण्यासाठी किंवा धरून ठेवण्यासाठी काहीच नसतं. So that's why many of God's children always struggle, and instead of holding to the word of God, they start asking the Lord, tell us what to do.
आणि त्यांनी ते शब्द त्यांनी चुकवल्यामुळे त्यांना त्या वादळामध्ये जेव्हा ते प्रवेश करतात तेव्हा त्यांना धरून ठेवण्यासाठी काहीच नसतं आणि मग त्यावेळेस ते देवाला विनवणी करतात किंवा प्रार्थना करतात की काय करायचं. I'll give an example. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. When the Lord told the disciples, let us go to the other side of the sea. आणि जेव्हा येशू ख्रिस्त ते शिष्यांना म्हणतो की आपण समुद्राच्या पलीकडे जाऊया, But the Lord knew that there is a storm waiting. पण देवाला माहितीये की तिथे वादळ थांबलंय आपल्यासाठी. Jesus knew the storm was there. येशू ख्रिस्ताला माहिती होतं की तिथे वादळ येणार आहे, Disciples didn't know. पण शिष्यांना हे माहिती नव्हतं. But yet the word came before the storm to the disciples, let us go to the other side. आणि पण तरी त्याच्या अगोदर देवाचा शब्द शिष्यांकडे आला की आपण पलीकडे जाऊया. If the disciples would have held on to the word of Jesus, आणि जर शिष्यांनी त्या देवाच्या शब्दाला धरून ठेवलं असतं and if they would have entered the storm with the word, आणि जर त्यांनी त्या शब्दाला धरून त्या वादळामध्ये प्रवेश केला असता they would not have started praying the prayer of fear. आणि मग तेव्हा त्यांनी ती भीतीभय अशी प्रार्थना केली नसती. They forgot that Jesus said, let us go, because Jesus was included in that message. आणि ते विसरून गेले की येशू ख्रिस्त बोलला होता की आपण पलीकडे जाऊया, कारण येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता, त्याच्यामध्ये होता. Jesus was also there with them. आणि येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर तिथे होता. Praise God. Amen. So because they missed, that's why they started running here and there, and they started talking to each other, they started praying. आणि त्यांनी तो शब्द चुकवल्यामुळे ते एकमेकांशी बोलायला लागले, प्रार्थनेचे शब्द बोलायला लागले. Always listen to the word from the Lord when there is no storm. आणि जेव्हा वादळ नसतं तेव्हा प्रथम देवाचा शब्द काय सांगतो हे ऐका. And then when you enter into the storms, you have the word to hold on to. आणि मग जेव्हा तुम्ही वादळात प्रवेश करताल तेव्हा तुमच्याकडे पकडण्यासाठी किंवा धरण्यासाठी देवाचा शब्द असेल. And then you will go to the other side. आणि मग तेव्हा तुम्ही पलीकडच्या बाजूला जाताल. When you have no word, आणि जर तुमच्याकडे शब्दच नसेल, जेव्हा तुमच्याकडे शब्द नसतो, then our prayers are missed. Our prayers are wrong. मग तेव्हा आपल्या ज्या प्रार्थना आपण करतो त्या चुकीच्या They असतात, are without faith. त्या विश्वासहीन असतात. These prayers come from fears and from the soul, not from the spirit. आणि त्या प्रार्थना या भीतीतून आलेल्या असतात, त्या जीवातून येतात, त्या आत्म्यातून येत नाहीत. And that's why these prayers don't work. आणि म्हणून या प्रार्थना कार्य करत नाहीत. But if the disciples would have held on to the word of Jesus, आणि जर शिष्यांनी येशू ख्रिस्ताच्या शब्दाला जर धरून ठेवलं असतं and if they would have said in the storm, the Lord has said, we will go to the other side. आणि ते त्या वादळात जर बोलले असते की देव बोलला की आपण पलीकडे जाऊ, म्हणजे आम्ही नक्कीच पलीकडे जाऊ, Fear would not have gripped their heart. मग त्या भीतीने त्यांच्या हृदयाला पकडलं नसतं They would have gone without fear, even if there was storm. आणि मग वादळ असून सुद्धा ते पलीकडे गेले असते भीतीशिवाय. Praise God. Amen. No, this is what the Lord was explaining, how my children miss my word before the storm. आणि हेच देव मला सांगत होता की माझी लेकरं कसं तो शब्द चुकवतात वादळाच्या You know, the अगोदर. Lord speaks to all of us. आणि देव प्रत्येकाशी बोलतो. It will never happen that God did not speak आणि असं होणारच नाही की देव बोलला नाही and you suddenly face something. आणि अचानक तुम्ही काहीतरी गोष्टींना तुम्ही फेस करताय, No. सामोरं जाताय. Even in the Garden of Eden, आणि एदन बागेत सुद्धा before they would eat the fruit, आणि त्यांनी फळ खाण्या अगोदर the word of the Lord came to Adam and Eve, देवाचा शब्द आदम हवेकडे अगोदरच आला that होता you may eat of everything but not one. की तुम्ही काही खाऊ शकता, फक्त ते एक खाऊ शकत नाही. For some time they held on to the word, आणि जर थोड्या वेळ त्यांनी त्या शब्दाला धरून ठेवलं असतं, but later on they gave up. ते थोड्या वेळ त्यांनी त्या शब्दाला धरून ठेवलं, पण नंतर त्यांनी ते सोडून दिलं. But if they would have held on to the word till the last, पण जर त्यांनी त्या शब्दाला शेवटपर्यंत धरून ठेवलं असतं, they would have not fallen into sin. मग ते त्या पापामध्ये पडले नसते. That's the power of the word of God. आणि हेच तर सामर्थ्य आहे देवाच्या शब्दाचं. Praise God. Amen. Okay. Coming back to our topic of the soul of man. आणि पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया आपण, माणसाचं जीव.
मनुष्याचा जीव. we were seeing about how the imaginations are so powerful, आणि आपण पाहिलं की आपलं कल्पना करणं किती सामर्थ्यशाली but आहे. because we ate the fruit of the knowledge of good and evil, पण आपण ते बऱ्या वाईटाच्या ज्ञानाचं फळ खाल्लंय, झाडाचं फळ खाल्लंय म्हणून that's why our imagination can be good, imagination can be bad. म्हणून आपली जी कल्पना करण्याची क्षमता आहे किंवा वृत्ती आहे ती कधी चांगली असेल किंवा वाईट असेल. But is there a problem to this solution? पण या Also, is there a solution to the problem? पण याच्यासाठी काही उत्तर आहे का? There is a solution to this problem. पण या समस्येवर उत्तर आहे. We'll see that. आपण ते पाहूया. So, mind is a very, very powerful organ God gave to man. आणि देवाने मनुष्याला दिलेलं मन हे जे अवयव आहे ते खूप खूप सामर्थ्यशाली आहे. Where God put his wisdom, जिथे देवाने त्याचं ज्ञान टाकलंय, his intelligence, त्याची सुज्ञता टाकलीये, his thinking capacity, त्याची विचार करण्याची क्षमता टाकलीये, त्याच्यामध्ये imagination, त्याची कल्पना करण्याची क्षमता त्याने दिलेली आहे. reasoning, रिझनिंग, karan kiwa, what do you call for reasoning? So these all, you can say, qualities of mind, आणि हे सर्व मनाचे स्वभाव आहेत, गुणधर्म which आहेत, is God given. जे देवाने आपल्याला दिलेले आहेत. The only thing is the devil has defiled it. पण एकच गोष्ट आहे की ती देवाने सैतानाने भ्रष्ट केलंय Because of sin. पापामुळे. But God provides an answer in the Bible as to what we must do to this mind. आणि पवित्र शास्त्रात देवाने आपल्याला याचं उत्तर दिलंय की आपण मनाबरोबर काय केलं पाहिजे. Last time I also shared about your soul forms a bridge between your spirit and your body. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की तुमचा जीव, तुमचा आत्मा आणि शरीरामध्ये एक पूल बांधतो. The whole blessings of God, the heavenly blessings are stored in your spirit because Jesus came there. आणि आपले जे स्वर्गीय आशीर्वाद आहेत ते देवाचे सर्व आशीर्वाद हे मनुष्याच्या आत्म्यामध्ये साठवलेले The असतात. healing power, कारण येशू ख्रिस्त तिथे आलाय. आपलं आरोग्य, the blessings, the prosperity, आशीर्वाद, समृद्धी, the love, the peace, the joy, शांती, आनंद, प्रेम, everything is come in your spirit. ते सर्व आपल्या आत्म्यामध्ये येतं. The reason why it cannot flow upon the body is because of the soul. आणि ते आपल्या शरीरामध्ये का वाहत नाही? कारण त्याचं आहे की आपला जीव. So many times having all the blessings in our spirit man, yet the body is suffering. आणि आत्म्यामध्ये हे सर्व आशीर्वाद असून सुद्धा आपलं शरीर हे त्या सफर करत असतं किंवा त्रासातून जात असतं. Put it in this way. I'll put it in this way. आणि मी तुम्हाला अशा प्रकारे एक समजावून सांगतो. The tree of life, आणि जे जीवनाचं झाड आहे, which was there in the Garden of Eden, जे एदन बागेत होतं, there was a tree of knowledge of good and evil. आणि तिथे एक दुसरं झाड होतं बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं. At salvation, आणि तारण्याच्या वेळेत you took the tree of life and put it in your spirit. तारण्याच्या वेळेस तुम्ही काय करता? ते जे The जीवनाचं झाड. जीवनाचं झाड आहे ते तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही ग्रहण करताय. The tree of life is nothing but Lord Jesus Christ. आणि जे ते झाड आहे, जीवनाचं झाड, ते म्हणजे काय? तर येशू ख्रिस्त. Now the tree of life is come in your spirit. आता ते जीवनाचं झाड आहे ते तुमच्या आत्म्यामध्ये आलेलं आहे. God wants you to enjoy the fruit of the tree of life. आणि देवाची इच्छा आहे की त्या जीवनाच्या झाडाचे फळाचा तुम्ही आनंद घ्यावा. But because the soul has broken the bridge between your spirit and body, that's why we are not able to enjoy the fruit of the tree of life. पण जीवामध्ये तो ब्रिज आहे, जो पूल आहे, जो आत्म्या आणि आपल्या शरीरामध्ये आहे जीवाचा, तो तुटलेला आहे. म्हणून आपण त्या जीवनाच्या झाडाचा आनंद घेऊ शकत नाही. Healing and health is the fruit of the tree of life. आरोग्य आणि निरोगी शरीर हे कशाचं फळ आहे? त्या झाडाचं फळ आहे. But the soul must permit the blessings to flow from the spirit to the body. पण जीवाने परवानगी दिली पाहिजे की आत्म्यातनं ते आशीर्वाद त्या शरीरामध्ये गेले पाहिजेत. Praise God. Amen. That's the most important function of your soul,
हे सर्वात महत्वाचं कार्य आहे तुमच्या जीवाचं. When I'm saying soul, I'm talking about your mind, your will, your emotions. आणि मी जेव्हा जीव म्हणतो तेव्हा तिथे तुमचं मन, इच्छा आणि भावना येतात. So God is interested now in building that bridge back. आणि देवाला आता काय हवंय, कशाचा रस आहे त्याला, तर तो जो तुटलेला पूल आहे तो पुन्हा बांधायचा आहे. And that's why the Bible says in Romans 12:2 आणि म्हणून रोमकरास 12:2 मध्ये देव म्हणतो that do not become like the world or don't copy the worldly fashions. म्हणून जगासारखे होऊ नका किंवा जगातल्या गोष्टींची तुम्ही नक्कल करू नका. But he says, be transformed. पण तो म्हणतो रूपांतरित व्हा. Now he is not going to do that for us. आणि ते काय तो करणार नाही आपल्यासाठी. No, God is not going to transform your mind. देव तुमच्या मनाला बदलणार नाही किंवा रूपांतरित करणार नाही. That work he has asked us to do. आणि ते कार्य त्यांनी आपल्याला करायला सांगितले. If you read Romans 12:2, जर आपण रोमकरास 12:2 पाहिलं, it says, do not be conformed to the world, म्हणून जगासारखं तुम्ही वागू नका, but be transformed पण रूपांतरित व्हा by the renewing of your mind. तुमच्या मनाचं नाविन्य करून. You can read this verse in Marathi. रोमकरांस 12:2. आणि या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या, म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही ओळखावी. Now, why God is first saying, don't become like the world? आणि काय इथे प्रथम देव म्हणत आहे की तुम्ही जगासारखे होऊ नका, Because that was the way we lived. आणि कारण की आपण अशा प्रकारे जगलोय. Our mind was fashioned to think like the world thinks. कारण आपल्या मनाची तशी तयारी झालीये, सराव झालाय की आपण जगासारखे वागतो. And I told you last time in part 1 that this mind has got no habit of God. आणि मी अगोदर तुम्हाला सांगितलं की या मनाला आता देवासारखं वागण्याची विचार करण्याची सवय नाहीये. It was far away from God. आता ते मन तो देवापासून खूप लांब आहे. It was God of its own. तो मन आता स्वतः देव झालेला So आहे. it is difficult to train this mind. आणि आता या मनाला सराव करण्याचं किंवा ट्रेनिंग प्रशिक्षण देण्याचं खूप अवघड But आहे. there is a biblical way to train your mind. पण तिथं एक पवित्र शास्त्रानुसार एक मार्ग आहे. You cannot change your mind by your own strength. तुम्ही तुमच्या सामर्थ्याने तुमच्या मनाला बदलू शकत You नाही. cannot tell your mind, okay, let's not do this, let's do that. It will not listen to you. आणि तुम्ही तुमच्या मनाला हे असं सांगू शकत नाही की आता हे करूया, आता ते करूया. ते शक्य नाही. It needs to be done in a godly way. ते दैवी मार्गानेच करायला हवंय. It says, now be transformed by the renewing of your mind. आता इथे काय सांगितलंय, तुमच्या मनाचं नाविन्यकरण करा आणि रूपांतर होऊ द्या. How do you do that? आणि तुम्ही हे कसं करणार? By feeding and feeding and feeding on the word of God. देवाच्या वचनाला भरून तुम्ही मनाचं नाविन्यकरण You करा. must feed your mind. You must take the word of God in your mind so much आणि तुमच्या मनामध्ये देवाचं वचन तुम्ही इतकं घेतलं पाहिजे, इतकं भरवलं पाहिजे मनाला ते, that your natural thinking ability must be going in line with the word of God. मग तुमचं जे नैसर्गिक तुम्ही जे विचार करताय, सामान्य जे विचार तुम्ही करताय, तो देवाच्या शब्दाच्या मार्गातच जायला पाहिजे. The sinful nature taught us to be like the world. आणि जे पापमय जो स्वभाव होता त्यांनी आपल्याला जगातल्या गोष्टी प्रमाणे वागायला शिकवलं. Our mind was fashioned to think how the world thinks. आणि आपल्या मनाचं असं रूप झालंय की आपण जगात जे चाललंय त्या जगाच्या नुसार विचार करतो. What is there in the world? आणि त्या जगामध्ये काय आहे? The world has got only 3 things, the Bible says. आणि पवित्र शास्त्र सांगतं जगामध्ये फक्त 3 गोष्टी आहेत. The lust of eyes, डोळ्याची वासना, the lust of flesh, देहाची वासना and the pride of life. आणि जीवनाचा गर्व. These 3 things are there in the world. या 3 गोष्टी या जगामध्ये आहेत. So even our mind has got fashioned to think in this fashion, in this way, just wanted something for yourself.
आणि आपलं मन सुद्धा या प्रकारेच विचार करत असतं आणि त्याप्रमाणेच त्या मार्गात गेले की आपल्याला काहीतरी हवंच It आहे. always thinks high about itself. आणि ते स्वतःलाच उंच करतं It does not submit to anyone. आणि ते मन कोणाच्याही अधीन जात नाही. But this nature, God says you have to transform. पण देव इथे सांगतो की तुमचा हा जो स्वभाव आहे तो आता बदला, रूपांतरित करा. But this is the effect of the fruit of the knowledge of good and evil. आणि हा कशाचा प्रभाव आहे किंवा परिणाम आहे तर त्या बऱ्या वाईट झाडाच्या फळाचा. But God now says, take the word of God so much in your mind that your natural thinking will be in line with the word of God. पण देव इथे सांगतो की देवाचं वचन तुम्ही इतकं ग्रहण करा की तुमचं मन देवाच्या वचनाच्या मार्गानुसार येईल. Do you think Jesus had to do this? आणि तुम्हाला असं वाटतंय का देवाला हे येशू ख्रिस्ताला हे करावं लागलं असेल? Even Jesus have to go through the training of his mind. आणि येशू ख्रिस्ताला सुद्धा त्यांच्या मनाला सराव करायला एक प्रशिक्षण द्यावं लागलं. He had to go to the word and take that word in himself. आणि त्याला सुद्धा त्या वचनात जावं लागलं आणि ते वचन स्वतःसाठी ग्रहण करावं लागलं. Though he was 100% God, but he was 100% man. जरी तो 100% देव होता तरी तो 100% मनुष्य सुद्धा होता. The thoughts and the temptations that we have, the Bible says Jesus also went through. आणि जे मोह किंवा जे विचार आपल्याला होते तेच तशा प्रकारचे विचार सुद्धा येशू ख्रिस्ताला होते. But did he sin once? असं असलं तरी त्यांनी एकदा तरी पाप केलं का? No, he fed himself. He dipped his mind so much in the word of God that he never allowed even one thought to captivate his mind. पण नाही, त्यांनी स्वतःच्या मनाला इतकं देवाच्या वचनाने भरलं की एकही तो विचार त्याच्या मनात शिवला नाही. The Bible says at the age of 12 he became so wise because of the word of God. आणि पवित्र शास्त्र सांगतं वयाच्या 12व्या वर्षी तो इतका सुज्ञ झाला होता देवाच्या वचनामुळे that people were shocked to hear the way he preached or taught. लोकांना धक्का बसला की तो कशा प्रकारे शिकवत होता देवाचं वचन किंवा शिकवत होता. ते ऐकून ते पाहून लोकांना धक्का बसला. So even Jesus was not an exception. आणि इथे काय येशू ख्रिस्त सुद्धा अपवाद नाहीये. He was also there in this world training his mind to think according to God's scriptures. आणि तो सुद्धा जगामध्ये राहून देवाच्या वचनानुसार आपल्या मनाला प्रशिक्षण देत होता. Praise God. So the tree of life is already implanted in your spirit man. आणि जे जीवनाचं झाड आहे ते अगोदरच तुमच्या आत्म्यामध्ये आलेलं आहे किंवा आहे. And the soul must permit, the mind, the will, the emotions must permit the blessings from the spirit man to the body. आणि ह्या जीवाने म्हणजे तुमच्या भावना विचार इच्छेने या आत्म्यातले जे आशीर्वाद आहेत ते तुमच्या शरीरामध्ये येण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. And when you start your process of renewing your mind, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचं नाविन्य करायला सुरुवात करता त्या प्रक्रियेला there are some signs which I'm going to tell you towards the end of the message, which you will come to know whether you are in the process of renewing your mind or no. आणि या संदेशाच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की काही सायन्स असतील की जेणेकरून तुम्हाला कळतील की तुम्ही तुमच्या मनाचं नाविन्यकरण ती प्रक्रिया चालू झाली आहे की नाही तुमच्या मनात. Praise God. Amen. Are you getting till here? तुम्हाला हे कळलं का इथपर्यंत? So last time when we saw that we must bring every thought which goes against the knowledge of God under captivity. आणि आपण मागच्या वेळेस बघितलं की देवाच्या वचनाच्या विरुद्ध जाणाऱ्या प्रत्येक विचाराला आपण देवाच्या वचनाच्या अधीन आणलं पाहिजे, त्याच्या बंदिवासात आणलं पाहिजे. Why it must become captive? आणि ते का पकडलं पाहिजे किंवा त्याला का बंदिस्त केलं पाहिजे त्या विचाराला? Captive means आणि बंदिवासात आणणं म्हणजे काय? that thought has got no freedom. बंदिस्त करणं म्हणजे त्या विचाराला कुठलंही मुक्तता नाहीये, मुक्ती नाहीये किंवा फ्रीडम नाहीये. So you must get those thoughts which are anti word of God, you must captivate it.
आणि जे विचार देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे त्यांना तुम्ही बंदिस्त केलं पाहिजे. by proclaiming the word of God against it. आणि त्याच्या विरुद्ध देवाचं वचन कबूल करून तुम्ही त्या विचारांना बंदिस्त केलं पाहिजे. I'll give an example, मी एक उदाहरण तुम्हाला a very देतो. simple example. एक सोपं उदाहरण. If you are sick, जर तुम्ही आजारी आहात, the mind will tell you that you are sick तुमचं मन तुम्हाला सांगेल की तुम्ही आजारी आहात, because it picks up the information from the external. कारण की ते बाह्य भागातून तुमच्या माहिती गोळा करतं. Your mind is thinking about the symptoms. आणि जे तुमचं मन आहे तुमच्यामध्ये दिसणारी लक्षणं त्याच्यावर लक्ष केंद्रित The करतं. mind is thinking on the reports. आणि तुमचं Okay, so let's continue. आपण पुढे पाहूया. So simple example, if you are sick, आणि एक उदाहरण पाहूया सोपं. जर तुम्ही आजारी आहात, the first thing is the mind will always tell you that you are sick. आणि प्रथम गोष्ट काय तर तुमचं मन तुम्हाला सारखं सांगत राहील की तुम्ही आजारी आहात. And it's gonna pick up the information from the external, from the outside. आणि ते बाह्य भागातून ती माहिती गोळा करेल. And I told you, it will always pick up the information from the symptoms, आणि जी लक्षणं दिसतात त्याच्यातून तो माहिती गोळा करेल मन. or someone spoke about that sickness to you. आणि त्या रोगाविषयी जर कोणी काय बोललं असेल ती माहिती गोळा करेल ते It मन. will remember what the doctor said. आणि लक्षात आणून देईल की डॉक्टर काय म्हणाले. It will remember what the report mentioned. आणि रिपोर्ट मध्ये काय सांगितलंय हे ते तुम्हाला आठवण करून देईल मन. So the mind will start capturing this information. आणि हे जे मन आहे ही सर्व माहिती गोळा करायला सुरुवात करेल. But all this information that the mind has taken, आणि ही जी सर्व माहिती मनाने गोळा केलेली आहे, though in the natural world it may be correct, but it does not match with the word of God. जरी जगातल्या ज्ञानानुसार जरी ती बरोबर असेल पण देवाच्या वचनाबरोबर ती नाहीये, त्या मार्गातली ती नाहीये. Now in this situation, what you will do? आणि मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करता. What is the meaning of, captivate this thought? आणि बंदिस्त करणे विचाराला याचा अर्थ काय आहे. Now for this, you must know what the Bible says in the area of sickness and disease. आणि मग तुम्हाला माहिती पाहिजे की पवित्र शास्त्र जे आजार आहे, रोग आहे याच्याविषयी काय सांगतं. Now remember, आम्हाला लक्षात I ठेवा. told you about the tree of life in your spirit. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जीवनाचं झाड हे तुमच्या आत्म्यात अगोदरच आहे. You are not praying for healing. आता तुम्ही आरोग्यासाठी प्रार्थना करत नाही. Last time in one of the messages, I told you praying for healing is unscriptural. आणि मी अगोदरच्या संदेशांमध्ये तुम्हाला सांगितलंय की आरोग्यासाठी प्रार्थना करते हे वचनानुसार नाहीये. You are not praying, you're declaring. आता तुम्ही प्रार्थना करत नाही तर तुम्ही घोषणा करता. What is there in you, you're declaring it. जे तुमच्यामध्ये आहे त्याची तुम्ही घोषणा करता. Now in this situation, आणि अशा परिस्थितीत when you see some symptoms coming in your body, आणि जर तुम्ही पाहता की काहीतरी लक्षणं तुमच्या आजाराची लक्षणं तुमच्या शरीरात दिसत आहेत, you know the scriptures. तुम्हाला आता ते वचन माहिती आहे. You know 1 Peter 2:24. आता तुम्हाला माहिती आहे की 1 पेत्र 2:24 It says, by the stripes of Jesus, you were healed. आणि ते काय सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालंय. Then you know the scriptures. आता तुम्हाला ते वचन माहिती आहे. God sent his word and he healed me. देवाचे वचन आलं आणि त्यांनी मला बरं केलं. You know the scriptures. तुम्हाला वचन माहिती आहे. You need to take the scripture and start declaring it till your mind starts believing it. आणि ते वचन घेऊन तुम्ही ते घोषित केलं पाहिजे. कधीपर्यंत जेव्हा जोपर्यंत तुमचं मन त्याच्यावर विश्वास ठेवत नाही Till the तोपर्यंत. time your mind gets registered with the word. आणि जोपर्यंत तुमचं मन ते जे घोषणा आहे किंवा ते वचन आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब करत And नाही तोपर्यंत. till the time the old thoughts of sickness get replaced with the truth of God. आणि आजाराचे जे ते विचार आहेत ते तुमचे देवाच्या वचनानुसार बदलत नाहीत तोपर्यंत. When do you know that the thought is captivated? आणि तुम्हाला कधी कळेल की तुमचा जो विचार आहे तो बंदिस्त झालाय. The thoughts of sickness, आजाराचा विचार,
after some time you will stop getting those thoughts. आणि थोड्या वेळाने तुम्हाला ते आजाराचे जे विचार येत होते ते येण्याचं थांबतील. And your mind only goes in the direction or thinking saying that I am healthy, I am healed. आणि मग ते तुमचं मन आहे की त्या विचारांकडे जाईल की जे सांगतंय की मी आरोग्यदायी आहे, मी निरोगी आहे. After some days again if the thought comes, आणि जर काही दिवसांनी पुन्हा तो विचार आला, your mind is prepared and ready with the truth of God आणि मग तेव्हा तुमचं मन तयार असेल देवाच्या ज्ञानाने to fight that fight of faith. आणि ते विश्वासाची चांगली लढाई लढण्यासाठी तुमचं मन तयार Now असेल. your mind has registered the truth in itself. आणि मनाने तुमच्या देवाचं वचन अगोदरच शिक्कामोर्तब केलेलं आहे. Now suddenly if the lie comes, आणि जर अचानक ते कुठलं खोटं आलं सैतानाचं, you are ready to fight the battle with the truth of God. आणि देवाच्या वचनानुसार ते युद्ध करण्यासाठी आता तुम्ही तयार आहात. And after some time, आणि थोड्या वेळाने these thoughts will never come back. मग हे विचार पुन्हा कधीच येणार नाहीत परत. Why? का? Because that thought got captivated कारण देवाने ते विचार आता बंदिस्त केले by His word. त्याच्या वचनाने. Now, even if that thought of sickness ever comes through anyone, आणि जरी आता कोणाच्याही द्वारे ते विचार आजाराचे जरी पुन्हा आले, your mind is protected by the truth. तुमचं मन आता देवाच्या वचनाने सुरक्षित झालेलं आहे. Now, this is just one example of sickness. हे फक्त एक आजाराचं उदाहरण मी तुम्हाला There सांगितलं. could be many thoughts like this, which the devil keeps bombarding on our minds on daily basis. आणि असे अनेक विचार आहेत जे सैतान रोज आपल्या मनावर हल्ला करत असतात. And when God says renew your mind, for that you need to go to the scriptures and start knowing it. आणि मग अशासाठी तुम्हाला देवाच्या वचनाकडे जावं लागेल आणि त्याची माहिती घ्यावी लागेल. Only when you know the truth can set you free. आणि फक्त जेव्हा तुम्हाला सत्य समजेल, सत्यच तुम्हाला मोकळं करेल. When you take the word of God in your mind and start meditating on it, आणि जेव्हा तुम्ही वचन घ्याल मनामध्ये आणि त्याच्यावर तुम्ही मनन करताल, your mind is in a slow process of transformation from the world pattern to the word pattern. मग तेव्हा तुमचं मन हे जगातल्या मार्गातून जाऊन देवाच्या जे वचन आहे त्याच्या मार्गात येईल. It slowly starts transforming, you don't know. आणि ते हळूहळू रूपांतरित व्हायला लागेल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. I will tell you the signs of a renewed mind. आणि मी तुम्हाला सांगतो मनाचं नाविन्यकरण झालेलं जे लक्षण काय आहेत Towards the later part of the message. नंतर भागांमध्ये मी सांगेन. There are signs in the Bible where you come to know that your mind is slowly getting renewed. आणि वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये अशी लक्षणं दिलेली आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुमचं मन हे नाविन्यकरण झालेलं आहे तुमच्या मनाचं. But there is no other source given by God by which you can transform your mind only by the way of the word of God. आणि असं कुठलंही गोष्ट नाहीये की जेणेकरून तुम्ही मनाचं तुमचं नाविन्यकरण करू शकाल. ते फक्त जे आहे ते फक्त देवाच्या वचनानेच करू शकता. Praise God. Amen. Did you understand till here? तुम्हाला इथपर्यंत समजलं का? The renewal of the mind is a must for God. आणि मनाचं नाविन्यकरण करणं हे खूप महत्वाचं आहे देवानुसार. Only then you will be able to enjoy the benefits of the tree of life. आणि तेव्हाच तुम्ही जीवनाच्या झाडाचे जे फायदे ते घेऊ शकाल, अनुभवू शकाल. It is all there inside of you. ते सर्व तुमच्या आतमध्ये आहेत. But the training of your soul is utmost important. आणि तुमच्या जीवाला प्रशिक्षण देणं हे खूप महत्वाचं आहे. I'll give another example. मी अजून एक उदाहरण तुम्हाला देतो. If any thought that comes in your mind which is against the word of God, आणि जर एखादा विचार तुमच्या मनामध्ये आलाय जो देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे, and if our mind is not renewed, आणि जर तुमच्या मनाचं नाविन्यकरण झालं नसेल, our mind by its nature is very hasty. आणि मग तुमचं मन त्याच्यावर सतत विचार करायला लागतं, घाई करतं. त्याच्यावर विचार करण्यासाठी सतत घाई करत राहतं. Now I'll give another example. मी अजून एक उदाहरण देतो. Our words, आपले शब्द,
are unspoken thoughts. हे आपण म्हणजे विचार न बोललेले विचार असतात. Our words आपले शब्द are unspoken thoughts. जे न बोललेले विचार असतात. So okay, let me put it this way. सोप्या पद्धतीने मी Your सांगतो. words तुमचे शब्द are a representation of what is going in your mind. जे तुमच्या मनामध्ये चाललंय त्याचं ते सादरीकरण करत असतात. So when you are thinking, आणि म्हणून जेव्हा तुम्ही विचार करत असता, you reflect your thoughts in the form of your words. ते तुमचे जे विचार आहेत तुम्ही तुमच्या शब्दाद्वारे प्रकट करत असता, सादर करत असता. So what I meant to say is, आणि मला काय म्हणायचं इथे, your thoughts are your unspoken words. तुमचे जे विचार आहेत ते न बोललेले तुमचे शब्द आहेत. An unrenewed mind, ज्या मनाचं नाविन्यकरण झालं नाही असं मन, that mind is very hasty to speak those thoughts that fall on the mind in a hasty way. आणि जे मन आहे ते जे शब्द जे तुमचे विचार तुमच्या मनामध्ये आलेले आहेत ते घाईने बोलायची त्याला खूप घाई झालेली असते किंवा ते घाईघाईने ते शब्द बोलून जातात ते विचार. I'll repeat this just to make it easy. The unrenewed mind, जे मनाचं नाविन्यकरण झालं नाहीये, it is very hasty. Hasty means it is unstable. ते चंचल असतं, It is restless. ते अस्वस्थ असतं. So whatever thoughts fall in the mind, आणि जे काही विचार तुमच्या मनामध्ये येतात, it is very hasty or restless to speak it out. आणि ते अस्वस्थ होतं ते विचार बोलून दाखवण्यासाठी ते चंचल असतं. Did you get this? तुम्हाला हे समजलं का? That's why there are some people who speak out anything म्हणून असे काही लोक आहेत ते काहीही बोलून जातात because their mind is restless. कारण त्यांचं मन हे अस्वस्थ आहे, It is unstable. ते चंचल आहे. Many times they speak out good, they speak out even opposite कधी कधी ते चांगलेही बोलतात, कधी कधी त्याच्या विरुद्धही बोलतात, because they have no control over the mind. कारण त्यांचं त्यांच्या मनावर ताबा नसतो. Whatever falls on it, they will speak it out. जे काही त्यांच्या मनात येतं ते बोलून दाखवतात, If it's good जरी ते चांगलं आहे or even if it's bad. किंवा ते वाईटही आहे. So their mind is not in their control. म्हणून त्यांचं मन त्यांच्या ताब्यात नसतं. So words are a form of those thoughts falling on their mind, and that mind is not having a control over it. आणि ते विचार आहेत तेच ते शब्द असतात जे त्यांच्या मनात येतात आणि ते त्यांच्या शब्दाद्वारे त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. That's why the Bible says, be careful what you say. म्हणून तर पवित्र शास्त्र सांगतं की काळजीपूर्वक राहा तुम्ही काय बोलताय, Because your words are going to seal. See, till the time it was in your mind, it was a thought. आणि जोपर्यंत ते तुमच्या मनात आहे तोपर्यंत तो विचार आहे. And remember, the devil is always in search of an unrenewed mind. आणि हे लक्षात घ्या की सैतान नेहमी जे मनाचं नाविन्यकरण झालेलं नाही त्याचं शोध घेत असतो. He knows it. त्याला ते माहिती He असतं knows it how? आणि त्याला माहिती आहे कसं, By the way that we speak. आणि कसं तर ते ज्या मार्गाने ज्या पद्धतीने आपण बोलतो ते. The devil can interpret you not by your thoughts but by your words. आणि सैतान तुम्हाला कसं पारखतो? तुमच्या विचाराने नाही, तुमच्या शब्दाने. Your words tell him whether your mind is renewed or not. तुमचे शब्द त्याला सैतानाला दाखवतं, जाणीव करून देतं की तुमचं मनाचं नाविन्यकरण झालंय किंवा नाही. So this unrenewed mind is in such a hasty form. आणि हे जे नाविन्यकरण झालेलं मन आहे हे खूप चंचल असतं. And the devil is looking for such minds. आणि सैतान हे अशा मनाला शोधत असतो. Because he knows that whatever falls in such mind will always come out in the form of words. आणि त्याला माहिती असतं की अशा मनामध्ये जे काही विचार येतात ते लगेच शब्दाद्वारे बाहेर पडतात. And he loves it. आणि त्याला ते आवडतं. Because he knows that when a child of God speaks it out, it is sealed. आणि त्याला माहितीये की देवाच्या लेकराने असे शब्द जेव्हा मुखातून बाहेर पडतात त्याच्यावर शिक्कामोर्तब होतो.
The devil is smart to put us in trap of our own words. आणि सैतान खूप हुशार आहे आपल्या शब्दात आपल्याला पकडण्यासाठी, पाशात पाडण्यासाठी. Because he has no direct authority upon us. कारण त्याची डायरेक्ट आपल्यावर अधिकार नाहीये. So he will use your unrenewed mind to put those thoughts into words and seal your own destiny. आणि तो तुमचे मनाचा वापर करेल, ते विचार तुमच्या मनात घालेल आणि ते तुमच्या मुखाद्वारे, शब्दाद्वारे बाहेर काढेल आणि तुमचं जे भविष्य आहे ते सील करेल किंवा रजिस्टर करेल. Did you get this? तुम्हाला हे समजलं? How tricky the devil can play in your life. आणि कशा प्रकारे सैतान तुमच्या जीवनात कार्य करतो. Just because it's not because you are under his power. No. असं नाहीये की तुम्ही त्याच्या आधिपत्याखाली No, आहात. you have been removed from the kingdom of darkness. तुम्हाला अंधकाराच्या राज्यातून बाहेर काढलेलं आहे. You are in the kingdom of light. तुम्ही प्रकाशाच्या राज्यात आहात. You are in God's kingdom. तुम्ही देवाच्या राज्यात आहात. But look at the way the devil tries to play with an unrenewed mind. पण पहा की सैतान जे न नाविन्यकरण झालेल्या मनाबरोबर कसं खेळतो. He knows the state of that mind is hasty. त्याला माहिती आहे की त्या मनाचं चंचलता आहे त्या मनात. And the things that he's going to put in the mind, they will not discern it and they will speak it out by the words. आणि त्याला माहिती आहे की या मनामध्ये जे काही मी घालेल, जे विचार घालेल, ते विचार न करता, त्याची पारख न करता ते शब्दाद्वारे बाहेर And काढतो. the Bible says death and life is in the power of your tongue. आणि पवित्र शास्त्र सांगतं की जीवन आणि मरणाचं सामर्थ्य तुमच्या जिभेमध्ये आहे. It is not in your thoughts. तुमच्या विचारांमध्ये नाही, It is in your words. ते तुमच्या शब्दांमध्ये आहे. The devil knows it. आणि सैतानाला हे माहिती आहे. That's why he is so forcefully making you to say that. आणि म्हणून सैतान तुमच्यावर जबरदस्ती करेल की ते विचार तुम्ही शब्दाद्वारे बाहेर काढावे मुखातून. He will bombard your mind in that area so much. आणि त्या भागामध्ये तो तुमच्यावर सतत हल्ला करत राहील त्या विचारांचा. And he wants you to speak that out. आणि त्याला हवं असतं की मग ते शब्दाद्वारे तुम्ही ते विचार बाहेर And मुखातून the काढावे. moment you say it, आणि ज्या क्षणी तुम्ही ते बोलून दाखवता it will create that thing for you. आणि मग तेच गोष्टींची निर्मिती तुमच्या जीवनात होईल. You said, I am sick. तुम्ही जर बोललात की मी आजारी आहे, Your sickness remains. मग तुमचा तो आजार तुमच्यामध्ये येईल. You say, I am in this particular problem. आणि जर तुम्ही म्हणतात की या समस्येमध्ये मी आहे, You have sealed your problem for yourself. मग तुम्ही त्या समस्येला तुमच्या जीवनामध्ये शिक्कामोर्तब केला. Did you get this? तुम्हाला हे समजलं का? That's the danger of an unrenewed mind. हे खूप घातक आहे जे मनाचं नाविन्यकरण झालेलं नाही ते. The devil knows who's got a renewed mind. आणि त्याला माहिती आहे की कोणाचं मनाचं नाविन्यकरण झालेलं Not आहे. by how you think, but how you say. ते तुम्ही कसा विचार करता त्याच्या नाही, तर कसे शब्द तुम्ही वापरता किंवा बोलून दाखवतात त्यानुसार. The devil has no power to read your mind. आणि सैतानाला तुमचं मन वाचता येत नाही, No. ते समता त्याच्यामध्ये नाही. He cannot read your mind. तो तुमचं मन वाचू शकत नाही. He will only understand whether his thought is accepted or not by the way you speak or by the way you behave. आणि तो फक्त कशावरनं ओळखू शकतो की जे शब्द तुम्ही त्याने जे विचार तुमच्या मनात टाकले ते तुम्ही बोलून दाखवले, त्याच्यावरनं त्याला त्या शब्दांवरनं कळतं की ते तुम्ही स्वीकारले की नाही. And he wants you to seal it by your word because God will hold you responsible. That devil knows it. आणि त्याला हवंय की ते शब्दाद्वारे ते विचार तुम्ही बोलून दाखवावे, कारण त्याला माहिती की देव तुम्हाला जबाबदार धरेल त्याच्यासाठी. Till here, did you get this? इथपर्यंत तुम्हाला कळलं का? So an unrenewed mind is dangerous, म्हणून हे न नाविन्यकरण झालेलं मन खूप घातक आहे. and the devil is in search of such minds. आणि सैतान अशा मनाचं शोधात असतो. So I give an example of sickness. मी तुम्हाला आजाराचं त्याच्यासाठी एक उदाहरण Even दिलं. if a thought of anger falls in your mind, आणि जे रागाचे विचार तुमच्या मनात येतात ते सुद्धा एक उदाहरण आहे. an unrenewed mind will always speak that out. आणि जे मनाचं नाविन्यकरण झालं नाहीये ते लगेच चंचलतेने ते बोलून दाखवतं. But opposite of this, पण याच्या विरुद्ध a mind which is renewed, पण ज्या मनाचं नाविन्यकरण झालंय, रूपांतर झालंय, it does not mean that the devil will not come with his thoughts. आणि असं नाही की त्या
कडे सैतान त्याच्या विचारांनी येणार नाही. Now, many of you may think that because now I am so much in the word of God, the devil will not come and speak to me. No, the devil will come and speak to you. असं नाहीये की तुम्ही असा विचार करताल की आता मी देवाच्या वचनामध्ये इतकं वाढले की सैतान आता त्याचा विचार घेऊन माझ्याकडे येणार नाही. नाही, सैतान येणार. If he could approach Jesus, he will approach you. आणि तो येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचतो तर तो तुमच्याकडे सुद्धा घेऊन If he येईल. tempted Jesus, he can tempt you also. आणि त्याने जर येशू ख्रिस्ताला मोहात घालण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला सुद्धा तसं करण्याचा प्रयत्न करेल. So a renewed mind will also have the thoughts which are against the word of God. आणि हे जे मनाचं रूपांतर झालंय किंवा नाविन्यकरण झालंय त्याच्यामध्ये सुद्धा सैतान विचार घेऊन येतो. But how will a renewed mind react? पण हे मन कसं त्याचं रिॲक्ट करतं किंवा कसा प्रतिसाद देतो? Now a renewed mind हे जे मनाचं नाविन्यकरण झाले ते is stable. ते एक स्थित असतं. It is unmoved. ते हलत नाही कुठल्याही परिस्थितीत. It is full of peace. ते पूर्ण शांतीने भरलेलं असतं. The Bible says the mind that is stayed on the Lord has perfect peace. आणि पवित्र शास्त्र सांगतं की जे मन देवाच्या वचनावर उभं आहे ते पूर्ण शांतीने भरलेलं आहे. I want you to read this verse. आणि मला हवंय की तुम्ही हे वचन वाचा. You can open your Bibles to Isaiah chapter 26 verse 3. यशया. You can open your Bibles to Isaiah 26 verse 3. यशया 26:3. परमेश्वरा तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तू खरी शांती देतोस. So in one translation it says that mind which is on the Lord. आणि एका भाषांतरामध्ये सांगितले जे मन देवावर अवलंबून आहे has perfect peace. त्याच्यामध्ये परिपूर्ण शांती असते. But the verse is half here. I will read the full verse in English if you have your Bibles open. Praise God, I believe you are enjoying this. आणि मी आशा करतो की तुम्हाला ह्याच्यात आनंद वाटत आहे या वचनामध्ये. Okay, Isaiah chapter 26 verse 3. यशया 26:3. You will keep them in perfect peace. तू त्यांना तुझ्या परिपूर्ण शांतीत ठेवशील. Whose mind is stayed on you. ज्यांची मन तुझ्यावर विसंबून आहेत. Because he trusts in you. कारण त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. This is very important. हे खूप महत्वाचं आहे. Because God's children trusted in God. कारण देवाची लेकरं देवावर विश्वास ठेवतात म्हणून they will have perfect peace. त्यांच्यामध्ये परिपूर्ण शांती असेल. When the mind is stayed on God. जेव्हा त्यांची मन देवावर विसंबून राहतील. Now the meaning of this is. आणि याचा अर्थ असा आहे. When you take in the word of God in you. जेव्हा तुम्ही देवाचं वचन तुमच्यामध्ये घेता. Faith starts flowing in you. तेव्हा विश्वास तुमच्यामध्ये वाहायला सुरुवात होते. When faith starts flowing in you. आणि जेव्हा विश्वास तुमच्यामध्ये वाहायला सुरुवात होते. The result of it is you are in peace. मग त्याचा परिणाम काय होतो तर तुम्ही शांतीमध्ये राहता. That means a mind that feeds on the word of God. आणि जे मन देवाच्या वचनावर भरलं जातं. Receives faith and peace both. आणि मग त्या मनामध्ये शांती आणि विश्वास दोन्हीही येतो. And because of this. आणि याच्यामुळेच the mind becomes stable. मग ते मन तुमचं स्टेबल होतं, स्थित होतं. It is not moved. ते हलत नाही, स्थितप्रज्ञ होतं ते. Even if the negative thoughts come. जरी नकारार्थी विचार आले. Faith is already there in the mind. तुमच्या मनामध्ये अगोदरच तो विश्वास आहे. Peace is already there in your mind. शांती अगोदरच त्या मनामध्ये आहे. The renewed mind is able to discern. आणि हे जे नाविन्यकरण झालेलं रूपांतरित झालेलं मन आहे ते ओळखू शकतं. It takes time to discern. आणि त्याला वेळ लागतो ओळखण्यासाठी. It is not like the other mind which is unstable. आणि हे दुसऱ्या मनासारखं नाही जे चंचल आहे. A renewed mind is stable. जे नाविन्यकरण झालेलं रूपांतरित झाले मन आहे ते स्थितप्रज्ञ आहे. It will discern. ते पारखून घेतं. Whether it has come from God. की ते देवापासून आलंय. Whether it's come from Satan. का ते सैतानापासून आलंय. It will discern it. ते पारखून घेतं विचार.
And when you discern it, आणि जेव्हा तुम्ही ते पारखता because the truth is in you, आणि सत्य तुमच्यामध्ये आहे म्हणून, because the word of God is in you, देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे you म्हणून will cast it out. तुम्ही त्याला पळवून लावता, बाहेर काढता. But opposite, the unrenewed mind will not cast it out, it will speak it out. आणि पण त्याच्या विरुद्ध जे चंचल मन आहे ते विचार ग्रहण करतात आणि त्या विचाराप्रमाणे बोलून जातात. But the शब्द renewed बाहेर काढतात. mind will not speak it out, it will cast the thought out. पण जे रूपांतरित झालेलं मन आहे ते विचार ग्रहण करत नाही, तर त्या विचारांना बाहेर काढून टाकतात. Praise God. त्याचा नकार करतात. Did you get this? तुम्हाला हे समजलं का? This is amazing, this is powerful. हे खूप सामर्थ्यशाली अद्भुत आहे. The power of a renewed mind will protect you. आणि जे मनाचं नाविन्यकरण झालंय ते तुमचं संरक्षण करेल. And it is not the fault of God. Remember this. आणि हे काही देवाची चूक नाहीये. If we are suffering, it is not God's fault anywhere. आज जर आपण कुठल्याही समस्येतून जातोय, आपण सफर होतो, तर हे देवाचं दोष नाही. If you are sick, it is not God's fault. जर तुम्ही आजारी आहात तर हे देवाचा दोष नाहीये. It is the tree of life already implanted in your spirit. तुमच्या आत्म्यामध्ये जे जीवनाचं झाड आहे ते अगोदरच लावण्यात आलेलं आहे. You are not able to enjoy the benefits of the fruit of the tree of life because of the unrenewed mind. आणि त्या जीवनाच्या झाडाच्या फळाचे तुम्ही फायदे घेऊ शकत नाही, कारण तुमचं मन नाविन्यकरण तुम्ही केलं नाही तुमच्या मनाचं. So what is God expecting now? आणि मग आता देव तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवत आहे? He is not expecting you to look at heaven and ask for things which is already given. आणि तो अशी अपेक्षा करत नाही की तुम्ही स्वर्गाकडे बघावं आणि ते जे आशीर्वाद ऑलरेडी अगोदरच तुमच्यामध्ये दिले. He is not expecting you to ask again. आणि तो अशी अपेक्षा करत नाही की ते पुन्हा तुम्ही मागावे. But now he is expecting, open the gates of your soul and let the blessing flow from your spirit to your body. आता तुम्ही तुमच्या जीवाचं दार उघडावं आणि जे आत्म्यामध्ये आशीर्वाद आहेत ते तुमच्या जीवाद्वारे तुमच्या शरीरात यावे. Praise God. Amen. Did you get till here? इथपर्यंत तुम्हाला समजलं का? Hallelujah. Hallelujah. Praise God. Hallelujah. Now, Romans 12:2. आणि रोमकरांस 12:2. As we were looking at this verse, जसं आपण या वचनाकडे पाहत होतो, be transformed by the renewing of your mind. आणि तुमच्या मनाचं नाविन्य करा, रूपांतर करा. Whenever you have time, जेव्हा कधी तुमच्याकडे वेळ असेल, you must go through Romans chapter 12. तुम्ही हे जे रोमकरांस 12 अध्याय ते पहा. You must go in depth and understand. खोलवर तुम्ही त्या वचनामध्ये जा आणि त्याला समजून घ्या. And the whole chapter gives you the sign of a renewed mind. आणि हा जो अध्याय आहे पूर्ण तो तुम्हाला दाखवेल लक्षणं काय आहेत नवीन रूपांतरित मनाची. Now, I want to quickly go verse by verse and I'll tell you what is the benefit. आणि मी तुम्हाला वर्स बाय वर्स जाईल आणि सांगेल त्याचे फायदे काय. You can open Romans chapter 12 verse. रोमकरांस 12. Now, verse 2 says, renew your mind. वचन त्याच्यातलं दुसरं सांगतं की तुमच्या मनाचं नाविन्यकरण करा, रूपांतर करा. The first benefit of renewing your mind is you will know exactly what the will of God is for your life. आणि मग ते मन तुम्हाला नक्की सांगेल की देवाची इच्छा तुमच्यासाठी काय आहे. Because it says कारण ते सांगत आहे that you may be able to prove what is the perfect will of God for you. ते सांगतं की देवाची उत्तम व त्या संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही ओळखाल. Praise God. Amen. Now that is the first one. हे एक आहे. Verse number 3. आता तिसरं त्याच्यातलं 12:3. Paul says, पौल म्हणतो, by the grace of God given to me. जी देवाची कृपा मला देण्यात आली. What he's trying to say is, don't think of yourself very high. आणि तुम्ही तुमच्या स्वतःला Don't exaggerate or don't have high opinions about yourself. स्वतःबद्दल अधिक मोठे मानू नका. But be sober. पण सोबर राहा स्वतःला. So sober here, what he's trying to say is, be humble.
तुम्ही नम्र राहा. So first sign of a renewed mind is you have humility of God in you. मग तुमच्यामध्ये देवाची जी नम्रता आहे ती आहे असेल तर ते एक दुसरं लक्षण आहे. Praise God. Amen. Verse 6. 6व It says, having gifts and talents and use them according to the proportion. पण आपल्याला पुरवलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत. जर ते परमेश्वराचा संदेश देणे असेल तर विश्वासाच्या Yeah. परिमाणानुसार. So what he is trying to say is, whatever gifts and talents you have, you will always use for others. That means this mind, renewed mind, will see that I am a blessing for the others. आणि मग हे जे नाविन्यकरण झालेलं मन पाहिल की मी दुसऱ्यांसाठी आशीर्वादित ठरतोय की नाही. Verse number 8. 8वा अध्याय त्यातलाच. It says, a renewed mind will always be cheerful and joyful. आणि ते मन नेहमी आनंदी असेल. Verse number 9. 9वा अध्याय. A renewed mind loves to keep all the evil away. आणि जे काही वाईट आहे त्याच्यापासून ते दूर राहते. Verse number 10. 10वा अध्याय. A renewed mind will always gives preference to others. आणि ते मन नाविन्यकरण झालेलं मन आहे ते नेहमी दुसऱ्यांना प्रथम स्थान देईल. It says it loves with a brotherly love. बंधू प्रेमात एकमेकांशी सहनशील, मनात एकमेकांना अधिक मानणारे असेल. Verse number 11. 11वा अध्याय. A renewed mind never lacks zeal. कामात आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे A असेल. renewed mind will always burn with desire for the Lord. आणि त्याच्यामध्ये नेहमी ते देवाच्या सेवेसाठी उत्तेजित असेल. Verse number 12. 12वा अध्याय. A renewed mind will always keeps rejoicing and is always patient. आणि ते नेहमी आनंद करणारे आणि धीर धरणारे असेल. It always continues to pray. आणि ते नेहमी सतत प्रार्थनेत राहणारे असेल. Verse number 13. 13. A renewed mind always is a giver. आणि ते मन नेहमी देणारे असेल. It contributes to God's people's needs. आणि देवाच्या लेकरांची जी गरज आहे त्याच्यासाठी ते नेहमी देणारे असेल. Verse number 14. 14. A renewed mind will always bless and never persecute. ते नेहमी आशीर्वादित करणारा असेल पण शाप देणारे नसेल. It never curses. तो ते कधीच शाप देणार नाही. When your mind is renewed, you will never think of cursing anyone. आणि जर तुमचं मनाचं नाविन्यकरण झालेलं असेल तर तुम्ही दुसऱ्याला शाप देण्याचं नाही तर आशीर्वादित देण्याचं नेहमी विचार Even if करा. someone has cursed you, जरी एखाद्याने तुम्हाला शाप दिला because you have renewed your mind, you will always bless them. आणि तुमचं मनाचं नाविन्यकरण झालंय म्हणून त्या व्यक्तीला तुम्ही नेहमी आशीर्वादित करा. Verse number 16. 16. A renewed mind likes to live in harmony in peace. आणि ते नेहमी शांतीत राहायचं पसंत करेल. It does not like fights or quarrels or misunderstandings. त्याला कधीच भांडणं तंटा आवडणार नाही. Verse number 17. 17. A renewed mind never repays evil by evil. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड ते करणार नाही. Never. It will always repay good. ते नेहमी चांगलंच करेल. Verse number 18. 18. A renewed mind loves to live in peace. त्याला शांतीमध्ये राहण्यास आवडेल. Verse number 19. 19. A renewed mind never likes to take vengeance. ते सूड घेणार नसेल. It never thinks of taking vengeance. ते कधी सूड घेणार नसेल. Verse number 21. 21. A renewed mind will always try to overcome evil with good. वाईटाने जिंकला जाऊ नकोस पण बऱ्याने वाईटाला जिंक. Praise God. Amen. If you read the whole chapter carefully, जर तुम्ही हे पूर्ण नीट लक्ष देऊन वाचलं 12वा अध्याय, all these are different signs of a renewed mind. ही सर्व वेगवेगळी लक्षणे आहेत मनाचे नाविन्यकरण झाल्याची. A renewed mind does not take vengeance.
ते बदला घेत नाही, सूड घेत A नाही. renewed mind will always be full of peace. ते पूर्ण शांतीने भरलेलं असतं. It is always likes to rejoice. त्याला नेहमी आनंद करायला आवडतो. It thinks about others. तो नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो. It never repays evil with evil. ते वाईटाने सूड घेत परतफेड करत नाही. परतफेड करत नाही. It always thinks of others. ते नेहमी दुसऱ्याचा विचार करतो. It thinks of blessing others. ते दुसऱ्यांना आशीर्वादित करण्याचा विचार करतो. It prefers the other person more than self. स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करतो. A renewed mind is always humble. ते नेहमी नम्र असतं. It never thinks high about itself. स्वतःला अधिक मानत नाही. Praise God. These things you will see in your life flowing when you start in that process of renewal. आणि ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात पाहता जेव्हा तुमच्या मनाचं नाविन्य करण्याच्या प्रक्रियेतून तुम्ही जाता. Suddenly you'll think, oh, I like living in peace. I don't want all these troubles. आणि तुम्हाला अचानक वाटेल की मला शांतीत राहायला आवडतं, मला ह्या बाकीचे कुठले भांडणं वगैरे आवडत What नाही. is the meaning of that? That means you are in a process of your renewing of your mind. याचा अर्थ काय की तुमचं मन आता त्या प्रक्रियेतून नाविन्य करण्याच्या प्रक्रियेतून जात आहे. Suddenly you will feel, oh, this person has spoken something. Let me answer it back. But you'll say, no, let me not do it. Let me bless him. आणि अचानक जर तुमच्या विरुद्ध कोणी बोललं तरी तुम्ही त्या व्यक्तीला उत्तर देणार नाही, तर तुम्ही त्याला आशीर्वादितच करा. What is this? आणि हे काय आहे? This means that your mind is getting renewed. याचाच अर्थ तुमचं मन नाविन्यकरण होत आहे. Praise God. Amen. There is such a power when your mind gets renewed. आणि इतकं सामर्थ्य आहे जेव्हा तुमचं मनाचं नाविन्यकरण होतं You will त्याच्यामध्ये. enjoy the greatest blessings that God has put in your spirit man so easily. आणि तुमच्या आत्म्यामध्ये देवाने जे आशीर्वाद ठेवलेत त्याचा तुम्ही अनुभव घेता. You will never suffer even in your body. तुमच्या शरीरामध्ये तुम्ही कधीच त्या त्रासातून जाणार नाही. Because Romans chapter 12 is exactly how Jesus was. आणि जो रोमकरस हा 12व्या अध्याय आहे तो पूर्ण येशू ख्रिस्त कसा होता हे दर्शवतो. He was humble. तो नम्र होता. He was peace loving. तो त्याला शांती आवडत He होती. never took vengeance. तो कधी सूड घेत नव्हता. He was thinking about others. तो नेहमी दुसऱ्यांचा विचार करायचा. So these were the qualities of the Son of God. आणि हीच तर देवाच्या पुत्राची स्वभाव होता. And that has come in us when we renew our mind. आणि ते सर्व आपल्या मन येतं जेव्हा आपण आपल्या मनाचं नाविन्यकरण करतो. Praise God. Amen. Did you get this till here? तुम्हाला हे कळलं का इथपर्यंत? I'll not go more. But next week, पुढच्या आठवड्यात I will share about our soul can come in lot of types of bondages. पुढच्या वेळेस मी शिकवेल की आपला जीव आहे तो अनेक बंधनामध्ये येतो. What are those bondages on the soul? आणि हे कुठली बंधन आहेत जी आपल्या जीवावर असतात And how to get free? आणि या बंधनातून कसं मोकळवायचं, मुक्त व्हायचं. There are some ungodly soul ties असे अनेक अदैवी बंधनं आहेत which are on our soul, जी आपल्या जीवावर आहेत, which we don't realize, जी आपल्याला समजत सुद्धा नाहीत, but they are there. पण ते तिथे असतात. But only the word of God exposes that. पण फक्त देवाचं वचनच त्यांना उघड Now, करतं. when we know some things about these ungodly soul ties, जेव्हा आपल्याला ह्या दैवी बंधनाविषयी समजेल, I can guarantee you 100%. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, There will be a breakthrough in your life, तेव्हा तुमच्या जीवनात सुटका नक्कीच असेल. in your health, तुमच्या आरोग्यामध्ये, in your mind, तुमच्या मनामध्ये, in your thinking, तुमच्या विचारांमध्ये, in your decisions. तुमचे डिसिजन्स निर्णय In घेण्याच्या many क्षमतेमध्ये areas, you will become free. अनेक भागांमध्ये तुम्ही मोकळीकता पाहाल. Praise God. Amen. So, do join again next Wednesday because that's going to be a different message about the soul. आणि म्हणून पुढच्या बुधवारी पुन्हा तुम्ही जॉईन करा, एक वेगळा विषय असेल. And that topic is called breaking ungodly soul ties. आणि त्याचा विषय असेल की अदैवी जीवाची बंधनं तोडणे. And this is very important आणि हे खूप महत्वाचं आहे. because if we don't break it, जर आपण ते तोडलं नाही, in many areas, the devil will start operating in those areas. आणि मग सैतान त्या अनेक भागांमध्ये कार्य करायला सुरुवात करतो.
Now this is going to get disconnected for 5 minutes. You can join back. We're going to pray and we're going to release some blessings of God upon our life. आपण पुन्हा जोडूया. 1-2 मिनिटांनी हे संपणार आहे. पुन्हा तुम्ही जॉईन करू शकता. You can join आपण back on the प्रार्थना same करूया. link. याच लिंकवर पुन्हा आपण जॉईन करूया.